बसा रे खाली. शिक्षक एक तुटीचा शिक्षक एक तुटीचा आमच्या राजीनाम्यामुळे जर शिक्षकांना समाधान वाटत असेल तर आज आम्ही आमचा राजीनामा जाहीर करतो. शिक्षक एक तुटीचा 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 विजय असो 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 शिक्षक एक तुटीचा शिक्षक एक तुटीचा विजय असो 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 कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं. काळी फीत लावून तू तुझं कर्तव्य कर, माझं कर्तव्य मी करतो. मला वाटतं राजीनामा मागणी पत्र पाठक बाईंनीच द्यावं. आमच्या राजीनाम्यामुळे जर शिक्षकांना समाधान वाटत असेल तर आज आम्ही आमचा राजीनामा जाहीर करतो. तुम्ही रडू नका. तुमचं काय बी संबंध नाहीये. तुम्ही रडू नका. अहो, रडू नका. आबा राजीनामा देणार नाही म्हणाले होते ना, मग का दिला? सगळा दोष माझा आहे. मी शाळेत जायलाच नको. नाही हो, असं काही बी नाही. आबांनी काहीतरी विचार केला असला म्हणून राजीनामा दिला असणार. नाही, मी ते पत्र दिलं
पाहिलं म्हणून आपण राजीनामा दिला. तुम्ही लईच मनाला लावून घ्यायलाय बघा. अहो हे समजा आबासनी कळलं तर त्यासनी काय वाटेल? अंजली, अंजली काय झालं? डोळ्यात पाणी का तुझ्या? आबा, अहो तुम्ही राजीनामा दिलाय त्यांच्या मनालाही लागले. स्वतःला दोषी ठरवायले. अंजली काय नाही तेच. तुम्ही राजीनामा देणार नाही म्हणाला होतात ना, मग का दिला? अगं आम्ही राजीनामा दिला ते पूर्ण विचार करून. त्यात तुझा काय संबंध आहे? तू कशाला वाईट वाटून घेतेस? कारण माझ्यामुळेच तुम्ही राजीनामा दिला. पुन्हा तेच, माझ्या राजीनाम्याशी तुझा काय बी संबंध नाही. राजकारणाचा घराला त्रास होऊ नये म्हणून आम्ही राजीनामा दिला. तुमची संघटना राजीनामा घेतल्याशिवाय हटणार नाही म्हणत होती. माझ्यामुळं तुला किंवा घरच्या कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. हे असं सगळं का होतंय आबा? अगं व्हायचं ते होणारच. आपण हातपाय गाळून बसायचं नाही. आलेल्या संकटाचा सामना करत राहायचं. आणि तू अरे तू एवढा मोठा वज्र केसरी आणि तुला या छोट्या गोष्टीचा सामना करता येईना होय? मी नाही आबा, मी लई समजवलं त्यासनी, पण त्या काय ऐकण्यात झालेत बघा. अरे ते नाही म्हणत मी. तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजले? काय हे बघा, तुम्ही दोघं थोरले आहेसा. घरातल्या समद्यांना तुम्ही सांभाळून घ्यायचं आणि तुम्ही डोळ्यातून पाणी काढताय. कसं व्हायचं? काय अंजली? हे बघा, आता घरच्यांची समधी जिम्मेदारी तुमच्यावर आहे. सगळ्यांना नीट सांभाळून घ्या. काय? आणि चला आता जेवायला जाऊ. चला चल. आबा म्हणते ते बरोबर आहे. आपण खंबीर राहायला पाहिजे. तुम्ही खंबीर तर मी खंबीर. हॅलो, जोंधळे, बोला ना साळवी. गायकवाड साहेबांनी राजीनामा का दिला? सीएम साहेब भडकले ना. सगळं घाईत घडलं. ही घाई तुम्हाला महागात पडणार आहे. काहीही गरज नव्हती राजीनाम्याची. अहो यामुळे अडचणी वाढू शकतात. अहो मी काय करणार? साहेब ऐकतच नाहीत कोणाचं. हे बघा, एक मिनिट थांबा. सीएम साहेब तुमच्याशी स्वतः बोलणार आहेत. थांबा. सर, जोंधळे, गायकवाड कुठे आहेत? घरी आहेत सर. आणि तुम्ही? मी त्यांच्या घरी. मला बोलायचं आहे गायकवाडांशी. साहेब ते कोणाशी बोलत नाहीत. खोलीमध्ये बंद करून घेतलंय. इतकी वर्ष राजकारणात राहिल्यानंतर प्रतापरावांनी हा निर्णय कसा काय घेतलाय? आता राजीनामा जाहीरच केलाय म्हटल्यानंतर माझाही नाविलाज आहे. बघू, आता आम्हालाच काहीतरी पावलं उचलावी लागतील. गोंधळ चालेल, मी सांगतो तसं साहेबांना. साहेब ठेवतो. आलो साहेब. कोणाचा फोन होता? ते कार्यकर्ते आंदोलन उभं करूया का विचारत होते. काय गरज नाही म्हणा. तुम्ही तुमचं काम करा.
रिपोर्ट द्या आम्हाला. होय साहेब. आता घरी जा, आराम करा आणि उद्या सकाळी आम्हाला रिपोर्ट करा. होय साहेब. अरे ताई नमस्कार, कशा आहात? आम्हाला काय धाड भरली आ? नाही तसं नाही, मी आपलं काळजीनं विचारलं. आमची काळजी करायला आम्ही खंबीर हाय. तुझे साहेब कुठे आहेत? जेवायला गेलेत, आणतो बोलून. मम्मी मी अगं तू कस काय आल्यास अचानक? आमच्या अपमानाचा वचपा काढायला. मम्मी अगं तुला सांगितलं होतं ना व आम्ही काढतो वचपा म्हणून. आता उगा आल्यास तर काय तमाशा करू नगस म्हणजे झालं. तुझी वाट बघत बसले नव तर म्हातारी व्हायची मी. आता कसं उत्तर काढतो बघच मी. मम्मी तू काय विपरीत घडून बसलो होय. अहो आमचा अपमान झालता या घरात म्हणून आम्ही पाय बी ठेवणार नव्हतो बघा. पण आता तुमची जी जगभर प्रसिद्धी व्हायला लागली आहे नव, ते बघून अगदी कसं तरीच व्हायला लागलं बघा, म्हणून आम्ही इकडं आलो. अहो बघावं तिथं तुमची चर्चा. आता टीव्हीवरच्या बातम्या बघून आमची मान शरमेने खाली जायला लागली आ. मग तुमचं काय होत असेल व? आमचं आम्ही बघतो, तुम्ही नका काळजी करू. पारावरच्या चर्चा उघडायला इथं आला असाल तर नमस्कार. हो पारावरच्या चर्चा कशाला सांगू. आम्ही आलतो, तुम्हाला काही मदत लागली तर सांगा हे सांगायला. तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही. हो गरज काय सांगून येते का? त्यात तुम्ही राजीनामा देऊन बसलात. टीव्हीवरच्या बातम्या बघून कसं तरच व्हायला लागलं म्हणून आलो आम्ही. अहो एकाने जीव द्यायचा प्रयत्न केला, अजून किती जण करणार आणि किती जण जाणार काय माहिती. पण तुम्ही काळजी करू नका असं बघा. तेच सांगायलोय, आमची काळजी करू नका. आलात सात तर पाहुणचार घ्या आणि निघा. पाहुणचार झोडायला आलो नाही आम्ही इथं, तुमची काळजी म्हणून. आता तुम्हालाच नका असेल तर राहिलं. मग कसा काय वाटला अपमान? आली का नाही मज्जा? कसली मज्जा. उलट सरळ सरळ तुझा अपमान करून तुला बाहेर हाकलून दिल्यासारखं केलं त्यांनी. वरवर बघायचं सोडून दे ग नंदुडे. जेव्हा मी म्हंटल की आमची मान शर्मानं खाली चालली आहे तेव्हा तुझ्या सासऱ्याचं थोबाड बघण्यासारखं झालं होतं बघ. आता ही मान खाली ते खालीच राहिली पाहिजे. पण तू सरळ सरळ वैर कशा पायी घ्यायलास? आपण गोड बोलून काटा काढू की. आजवर गोड बोलून तू किती काट काढलंस ग? या अपमानाचा काटा आम्हाला बोचलाय. जी कळ आम्ही सोसली आहे नव, त्याच्या 100 पटीने कळ या घरादारानं सोसली पाहिजे. आम्ही यासनी सोडणार नाही. नग सोडूस, नग सोडू तू. पण आम्ही बी या घरात राहतो हे जरा ध्यानात ठेव. ही कळ आमच्या पतूर नाही पोचली पाहिजे. नाही ग सोनुडे, तुला कधी दुखवण का मी? आता नीट ध्यान ठेव. घरात काय घडतंय काय नाही ह्याचा अंदाज घे आणि लागलं तर कवा बी आम्हाला फोन कर. करतो. आईस्क्रीम खायचंय काय तुला? नाही बाई, तू
तूच खा आमच्या वाटणीचं. आम्ही जरा आज जाऊन थोबाड बघतो कुणाच्या माना किती खाली गेल्यात ते. जा बाई जा, ते सुख आमच्या नशिबात नाही, तुझ्या नशिबात आहे. चल निघू मी. हम्म. जाऊबाईंच्या आई अशा का वागताय? कसं बोलायचं कळत नाही का त्यांना? अगं त्यांचंच गुण वहिनी साहेबांच्यात उतरल्यात. आबांचा अपमान करायचं धाडस तरी कसं झालं त्यांचं? आता काय सांगायचं तुला? नशिबात हाय ते चुकतंय काय? मला तर एवढा राग आला होता ना गोदाक्का. आबा काही बोलले नसते तर मीच बोलले असते. खरं आहे तुझं. त्या बाईला ह्या घरापासून लांबच ठेवली पाहिजे. तिची सावली पडली आणि हे समजा असं झालं. जाऊबाई अशा वागतात त्याला सुद्धा कारण त्याच आहे. नाहीतर स्वतःच्याच घरातल्यांच्या विरोधात कोण कशालाच आहे. वहिनीचा एकतर हलक्या कानाच्या आणि तापट आहे. आता काय बोलू मी? त्यांना समजवायला हवं. अगं समजवण्याच्या बाहेर गेल्यात त्या. तू नग त्यांच्या नादाला लागूस. चल आपण जेवणाचं बघूया. अशा टायमाला समज घर एक साथ असलं पाहिजे. ये. ताई जरा चुकीचंच बोलल्या, पण त्यांनी असं जखमीवर मीठ चोळायला नको होतं. असल्यांचं मनावर घेत बसलो असतो जोंधळे तर शिक्षण मंत्री झालो नसतो. अहो बाहेर जगात याच्यापेक्षा वाईट माणसं आहेत. कधी केसानं गळा कापतील याचं लक्षात बी येणार नाही. ते पण आहेच, पण आपल्याच घरातल्या माणसाने असं करायचं म्हणजे जरा. तुम्ही नको त्या भानगडीत कशाला लक्ष घालताय? हा, तुम्ही तुमचं काम करा. लागला का पत्ता? माझी चौकशी सुरू आहे सर. कसली चौकशी? अहो किती दिवस? जोंधळे तुम्हाला झेपत नसेल तर फोन इकडे द्या. फोन द्या, आम्ही लावतो छडा. साहेब मला फक्त 1 दिवस द्या. माझं बोलणं झालंय. आज उद्या कळेल काय ते. अहो तुम्ही राजीनामा देताय? हो पण का? म्हणजे तुमचा काय दोष आहे? दोष कोणाचे कशाला बघायचे? आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारायचं ठरवलं. आबा अहो कसली नैतिक जबाबदारी आबा? अहो तिथे हजारो करोडो खाऊन तिथे लोक ढेकरा द्यायलात आणि तुम्ही 1 पैसा नका तर राजीनामा देताय. बाकीच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. अहो तुम्ही राजीनामा दिला तर तुमचे सगळे अधिकार जातील हो. अहो तपास करायला अजून अवघडून बसेल. सूरजदा राजीनामा पाठवलाय मुंबईला. आता फक्त फॉर्मॅलिटीसाठी मुंबईला जावं लागेल. मी मुंबईला जाऊन जातीनं बघतो नेमका काय घोळ झालाय ते. आबा 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 मला काय बरोबर वाटत ना बघा हे. हे बघ, माझा निर्णय झाला, आता त्यावर चर्चा नको. काय राजीनामा दिला की लोकांचा राग शांत होईल आणि मग शांतपणे सोडून ना प्रकरण. हा, तू अजिबात काळजी करू नकोस. गोंधळे तुम्ही निघा मुंबईला आणि उद्या मुंबईला गेल्यानंतर फोन करा. होय सर. या. ए, चल आवरून घे. जेव्हा जायचं ना. चल ये. अजून तुम्ही टेन्शन मध्येच? सगळं चांगलं सुरू असताना अचानक असं का व्हावं? आता ते आपल्या हातात आहे का? आपल्या शेतातलंच उदाहरण घ्या. एक साली पाऊस पडतो, एक साली नाही. एक तर पाऊस पडत नाही, नाहीतर लईच पाऊस पडतो. म्हणून काय शेतकऱ्यांना हात बोलवून चालतंय बाई? नाही ना. आपलं समजा चांगलं चाललं होतं. आता जरा अडचणी आहेत म्हणून काय झालं, पण आपण उभं राहायचं. तुम्ही आता लई काही विचार करू नका. पण तुम्हीही करताय ना विचार? आबांनी राजीनामा द्यायला नको होता. आता दिला
अहो पण अहो, कसं आहे ते वाईट दिवस आलं की माग माग चांगले दिवस बी येतात. उन्हाळा गेल्यावर पावसाळा येतोच ना हो. आता तुम्ही लई काही विचार करू नका, तुम्ही आराम करा. उद्या समजा नीट झालेलं असेल